नमस्कार शेतकरी मित्रांनो. दुपारी 2 वाजल्यानंतर गोट्यामध्ये अशा पद्धतीने काम चालू होतं. त्या बाजूला म्हशी धुण्याचे काम चालू आहे. त्या बाजूला आमचा नागेंदर भैया मशीनला गव्हाचं काढ आणि त्यावरती पेंट टाकण्याचे काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता. लोक म्हणतात सुक्या चाऱ्यावरती गोटा कसा सक्सेस होतो. काहींच्या मनामध्ये भरपूर शंका आहेत की सुक्या चाऱ्यावरती गोटा सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही लाईव्ह उदाहरण पाहू शकता. माझा पूर्ण गोटा हा सुक्या चाऱ्यावरती आहे. दोन्ही टाइम गव्हाचं काढ अशा पद्धतीने दुपारी पूर्ण गोट्याची साफसफाई केली जाते. म्हशी पूर्ण धुवून गोटा स्वच्छ धुवून दुपारच्या कामाची सुरुवात केली जाते. दुपारी 2 वाजता काम स्टार्ट होतं. अशा पद्धतीने म्हशी धुवून स्वच्छ गोटा, जेवढी तुम्ही गोट्यामध्ये स्वच्छता ठेवचाल तेवढं म्हशी पण फ्रेश राहतात आणि गोट्यामध्ये कुठलीही कशा प्रकारची दुर्गंधी येत नाही. अशा प्रकारे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे पाहू शकता, आम्ही थंडीपासून सुरक्षा करण्यासाठी मशीनला पूर्ण असा गोटा पॅक केलेला आहे. तुम्ही पण गोटा पॅक करून घ्या, जेणेकरून मशीनला थंडीपासून सुरक्षा झाली पाहिजे. पाहू शकता कशा पद्धतीने लेबरनी साफसफाई करून गोटा चकाचक ठेवलेला आहे. ही म्हैस आमच्या गोट्यावरती कालवलेली आहे. मेंढा म्हैस आहे. त्याला दुधाची कॅपॅसिटी जर पाहिली तुम्ही तर दुधाची कॅपॅसिटी म्हणजे साधारण 21 ते 22 लिटर दिवसाचं दूध देते. ज्या म्हशी ताज्या वेलेल्या आहेत, दुधावरती आहेत, त्यांना ऊस अशा पद्धतीने स्वतःच्या शेतामधील ऊस आहे, ऊस देऊ शकतो. सुक्या चाऱ्याचं गोडाऊन आहे. पाहू शकता. वर्षभर पुरेल एवढा चारा आम्ही स्टॉक करून ठेवतो. माहिती आवडली, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.